नमस्कार. आज आपण इयत्ता चौथी भौमितिक आकृत्या या भागाविषयीचा अभ्यास करणार आहोत. आपल्यासमोर काही चित्र दिसत आहेत. जमीन आणि घसरगुंडी यांच्यामध्ये काही कोन तयार झालेले दिसत आहेत. हे दुसरे चित्र आहे आणि यामध्ये शिडी आणि जमीन यांच्यामध्ये आपल्याला कोन तयार झालेला दिसत आहे. हे आणखीन एक चित्र आहे. झाडाचे खोड आणि झाडाच्या फांद्या यांच्यामध्ये कोन तयार झालेला दिसतोय. त्यानंतर ह्या पुढील चित्रामध्ये विजेचा खांब आणि जमीन यांच्यामध्ये कोन तयार झालेला आहे. याप्रमाणे आपल्या परिसरात अशा प्रकारच्या कोनांच्या आकृत्या आपल्याला तयार झालेल्या दिसतील. जसा घराचा दरवाजा, खिडक्यांच्या लोखंडी जाळ्या, आपलं पुस्तक, अशा विविध प्रकारच्या आकृत्यांमध्ये आपल्याला कोन तयार झालेला दिसतो. ज्या ठिकाणी अशा दोन रेषा जुळलेल्या दिसतात तेथे कोन तयार होतो. अशी आणखी काही चित्रे जमा करा आणि त्यामधील कोन तुम्ही पेन्सिलीने दाखवा. घड्याळाचे जे दोन काटे आहेत, तास काटा आणि मिनिट काटा, यांच्यामध्ये सुद्धा एकमेकांशी कोन तयार झालेला आपल्याला दिसतो. आता या चित्रामध्ये पहा, कात्रीच्या दोन पात्यांमध्ये काटकोन तयार झालेला आहे. आपण गणितामध्ये 90 अंशाच्या कोनाला काटकोन असे म्हणतो आणि या कोनाचं माप मोजण्यासाठी आपण कंपास पेटीतील कोन मापक वापरतो. कात्रीच्या दोन पात्यांच्या टोकांमधील अंतर हळूहळू कमी केले असता तयार होणारा कोन हा काटकोनापेक्षा लहान असतो. काटकोनापेक्षा लहान कोनाला लघुकोन म्हणतात. पात्यांच्या टोकांमधील अंतर हळूहळू वाढवले की तयार होणारा कोन हा काटकोनापेक्षा मोठा असतो. अशा काटकोनापेक्षा मोठ्या कोनाला आपण विशाल कोन म्हणतो. त्यांनाच इंग्रजीमध्ये काटकोनाला राईट अँगल, लघुकोनाला ॲक्यूट अँगल आणि विशाल कोनाला ऑब्ट्यूज अँगल अशी नावं आहेत. घड्याळाच्या काट्यांमधील हे कोन पहा: काटकोन, लघुकोन, विशाल कोन. दिवाळीच्या सणाला आपण ठिपक्यांची रांगोळी नेहमीच काढत असतो, परंतु या ठिपक्यांच्या मदतीने आपण गणितामध्ये सुद्धा अशा प्रकारे कोनांची ह्या रांगोळ्या काढू शकतो. ठिपके जोडून आपण काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन अशा प्रकारे आकृत्या काढू शकतो. अशाच प्रकारे आणखीन बाभळीचा काटा, या बाभळीच्या काट्यामध्ये विशाल कोन असतो. त्यानंतर हाताचा अंगठा सोडून इतर दोन बोटांमधील कोन लघुकोन आहे आणि अंगठा आणि त्याच्यानंतरचे बोट जर आपण त्याच्यामध्ये जास्त अंतर घेतले तर आपल्याला काटकोन किंवा विशाल कोन ह्या आकृत्या बोटांच्या मदतीने दाखवता येतात. अशा प्रकारे आपल्या परिसरात आणखीन कुठे असे कोन आढळतात त्याचं तुम्ही निरीक्षण करा. कागदाच्या घड्या घालून सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे हे कोन जे आहेत ते दाखवता येतील.